हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर मी आज व्हिडिओ टाकत आहे. तर अजून ते दिवस हॉस्पिटलमधले पण काही व्हिडिओ शूट केलेले आहेत ते पण टाकायचे आहे, कारण की 5 दिवस मी हॉस्पिटलमध्ये राहिले होते आणि काल आलेले आहे. तर भरपूर सारा मम्मीने पण काय काय दिले त्याचा पण मला व्हिडिओ काढायचा आहे. मी काल काहीच व्हिडिओ जास्त शूट करू शकले नाही. जेवढा पण केलेला आहे तेवढा पण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल आणि थोडीसं एन्जॉय पण झाला. फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करता आला मला भरपूर दिवसानंतर. आणि आम्ही सर्वजण हॉस्पिटलमध्ये होतो, ते पण फोटो वगैरे सर्व मला यूट्यूबवर टाकायचे आहेत. तर आज म्हणलं की चला आता बोलून व्हिडिओ काढावा. आणि तुम्ही बघत आहे पाठीमागं भरपूर सारा राडा पडलेला आहे, पण थोडीशी तब्येत पूर्ण डाऊन आहे. 4-5 दिवस हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथं म्हणजे नाही का, त्या हॉस्पिटलमध्ये म्हणल्यावर तर कसं जाणार, नीट झोप नाही, काय नाही काय नाही, बाळ रडायचं. आणि मी पण आजारी पडले. पिरियड्स वगैरे आले म्हणून पोट वगैरे पूर्ण दुखत आहे. आज माझी कॅपॅसिटी पण नाही आहे, पण तरी पण माझं जे काम आहे ऑनलाईन ते चालू आहे, कारण की 5 दिवस पूर्ण गेले माझे काम, माझं झालंच नाही. म्हणून मग म्हटलं की आज आराम नाही करायचं आहे. दुखत असले तरी पण काम करायचंच आहे. कपडे पडले होते भरपूर, ते पण धुवून टाकलेले आहेत. आणि हे कपडे आहेत त्याचे काय घड्या वगैरे घातलेले नाही आहे, ते पण घालते त्याच्या लवकरच, जसं मला टाईम भेटेल तसं, जसं बरं वाटेल तसं. तर काल खूप येताना मम्मी त्यांच्यापाशी काही रडलेली नाही आहे, पण जेव्हा मला स्टँडवर समीर सोडवायला आला, तुम्हाला सोडून गेला, तेव्हा मला खूप रडायला आलं. मला रडूच आवराना. आणि तसेच रडत रडत निम्मा प्रवास माझा रडण्यातच गेला. आणि नंतर मग थोडीशी झाली रिलॅक्स. घरी येऊन पण मी आराम केला. जेवण भूक पण मला लागत नाही, मी जेवण पण नाही केलं सकाळ धरून अजून, कारण का भूकच लागत नाही. आणि पोट ते खूप दुखत आहे माझं, मला बसू पण नाही वाटत आहे. तरी पण माझं काम आहे ते वर्किंग आहे ते चालूच आहे. आणि आता भरपूर जणांच्या कमेंट्स येतात आहे, ॲटिट्यूड आहे वगैरे वगैरे, इगो आहे. तर मला माहिती आहे मी इगो दाखवते नाही दाखवते, पूर्ण मला गोष्टी माहिती आहेत. जाऊ दे, मला त्या गोष्टीवर काय जास्त बोलायचं नाही आहे. आणि प्रत्येकावर नाही का, मला तो व्हिडिओ काढायचा आहे, मी नक्की काढणारच आहे. पण ती सिच्युएशन कोणावरच आली नाही पाहिजे, कोणत्याच मुलीवर नाही आली पाहिजे. तर त्या सर्वांना प्रश्न पडतो. तर मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला समजले असेल, पण काहींना नसेल समजलं, तर मी आता तुम्हाला सांगत आहे. तर नाही का, आमच्या घरात पण आत्ता एक लहान बाळ आलेलं आहे. ते मुलगी आहे मुलगा आहे. मला ते सांगायचं नव्हतं, पण त्या व्हिडिओमध्ये गेलं झालं. पण जास्त जणांनी तो व्हिडिओ काय बघितला नाही आहे. पण मी आत्ता तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्ये सांगते, कारण काय असं लपून ठेवण्याची काही गरजच नाही आहे, काय आणि काय नाही आहे. कारण की मुलींची संख्या एवढी वाढत चाललेली आहे आणि मुलांची संख्या पूर्ण कमी होत चाललेली आहे. पण तरी पण मुलीला मानव असा तिथं काय म्हणतात त्याला, जो दर्जा असतो तो भेटत नाही आहे. म्हणून मुलीची रिस्पेक्ट करायला शिका, कारण काय तिचे एवढं बेटर कोणीच नाही आहे. तर आमच्या घरात पण एक लहान बाळ आलेलं आहे. ती एक मुलगीच आहे. आणि तिला पहिली मुलगी होती, दुसरी पण मुलगी झाली, तरी पण आम्ही एवढे हॅपी होतो. सगळेजण खूप खुश होतो. आणि सर्वजणांना समीरने 500 रुपयाची बर्फी वाटली. काय झालं, मुलगी झाली मुलगी झाली. सर्वांनी विचारलं पहिली आहे का दुसरी आहे. आम्ही म्हणलो की दुसरी आहे. पण आम्हाला अजिबात काहीच वाटलं नाही की बाबा मुलगा नाही झाला आणि काहीच नाही झालं आणि मुलगी झालेली आहे. तर आम्ही ते हसत हसत एक्सेप्ट केले, कारण की आम्ही पण तिघी बहिणी आहेत, म्हणून असं काहीच नाही. आणि मम्मीला ह्यांनासुद्धा काहीच वाटलेलं नाही आहे. सगळे आम्ही खुश होतो. बर्फी वगैरे वाटली आणि एवढं छान सुंदर बाळ आहे ते. आणि त्याला आपण सेकंड वेळेस झाली म्हणून काही काही जण राग करतात किंवा काय, म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी असतात. पण त्या आईच्या हातात पण नसतात मुलगी मुलगा, बरोबर आहे ना. तर ते आपण हसत एक्सेप्ट केलं पाहिजे. आणि मुली एवढं कोणच नाही आहे, कारण काही मुलीला 2 घरं सांभाळावी लागतात आणि ते पण तिचे प्रत्येक घरात तिला रिस्पेक्ट दिलीच पाहिजे. तिचं पहिलं घर असतं तिथं पण, आणि तिचं जे सेकंड घर असतं तिथं पण, नाही तर ते पूर्ण तुटून जाते. आणि ते आमच्या घरात आलेले आणि एवढी क्यूटी पाई आहे ना, खूप खूप क्यूटी पाई आहे. मला तिला सोडूनच वाटत नव्हतं. आणि माझ्याकडेच एवढे राहत होते ना. तर मी आणि मम्मी जास्त हॉस्पिटलमध्ये होतो. माई पण राहत होती आमच्याबरोबर, पण तिचं दिवसभर वर्किंग चालू असल्यामुळं मग ती संध्याकाळी झोपायची आणि आम्हाला काही कामच नव्हतं. मला फक्त त्यालाच सांभाळायचं होतं आणि त्याला मी दूध वगैरे पाजायचे. ते व्हिडिओ मी तुम्हाला डायरेक्ट पोस्ट करून टाकणार आहे.
मी त्याला दूध वगैरे पाजायचे आणि त्याने का मस्त दूध वगैरे प्यायचं आणि माझ्यापाशीच झोपायचं. मी माझ्या पुढं घेऊन झोपायचे, कारण की दीदीचं सिझर झाल्यामुळं मग काही तिला घेता येत नव्हतं. आणि मम्मी खाली झोपायची, मम्मी खाली मम्मी आणि माईचे खाली झोपायचे. आणि वर एक बेड होता, 2 बेड होते एका रूममध्ये. एक बेड आपल्या पेशंटला आणि एक बेड आपले जे रिलेटिव्ह असतात त्यांना. तर मग मी बेडवर तिला मस्त घेऊन झोपायचे. तर तिला सोडून येताना मला एवढं माझं मन भरून आलं, खूप रडले मी. काल पण रडले, आज पण रडले. आणि तुम्हाला माझे डोळे दिसतच असते सुजलेले. आणि काय मला ना ते हेच नव्हतं, तुम्हाला सारखं त्या गोष्टी आठवायच्या. पण म्हणलं की आता तेच थोडे आपण नका, मी राहू शकत नाही आहे, मला तर जावंच लागणार आहे. काम तर चालूच आहे माझं आणि तिथं थांबून मला काही काम करता येत नव्हतं. आणि खरंच काही गोष्टी मिस केल्या. आणि मी बोलते ना प्रत्येकात वेळ येऊ नये आणि सगळ्यांना वाटते की नाही का, पुढे येऊन तोंडावर येऊन बोलण्याची हिंमत केली पाहिजे की तुझ्यामध्ये ॲटिट्यूड आहे, तुझ्यामध्ये इगो आहे. आणि मला तोंडावर सांगितलं पाहिजे की काय इगो आहे म्हणून. मी स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट मारून जगत होते, तिथं मी सगळ्यात भारी. आणि आता मी स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपायला लागले, तर तिथं इगो कुठून आला, कसला इगो, काय इगो, आमचं हेच समजत नाही आहे. आणि मला नाही जास्त हे काय सांगायचं, पण मी जे आहे ते माझं रिअल दाखवते आणि रिअलच दाखवत राहणार आहे. तर खूप छान क्युटी पाय आहे आणि एक छोटंसं बाळ आहे. त्याचं काल वेलकम पण खूप छान केलेलं आहे. आणि खरंच ती थोडीशी मोठी झाली आणि तिला मी माझ्याकडेच आणणार आहे. दीदीला म्हणले मी माझ्याकडेच घेऊन जाणार आहे तिला. मी म्हणलं आत्ताच घेऊन जाते, कारण की मी त्याला वरचं दूध वगैरे पाजते, ते पिते पण खूप उठू पेटते पण. आणि पण आईचं दूध अमृतासारखं असतं ना, ते आपण कुठे विकत घेऊ नाही शकत, बरोबर आहे ना. थोडीशी मोठी होऊ द्या, मग ते भाऊपाशीच येणार आहे. आणि खरंच खूप क्यूट आहे. आता तर सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि माझी थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळं मी काही जास्त मोठ्याने बोलत नाही की असं जे उत्साहीने व्हिडिओ काढत नाही आहे. पण खूप सारे हॅप्पी आहेत, खूप हॅप्पी आहेत. आणि मला कॉल आला होता आणि मी पोचत नव्हते, तर मला असं झालं मी कधी जाईन, उडत जाईन, पळत जाईन, कधी जाईन माहीत नाही आहे. पण 5 दिवस टाईम स्पेंड केला, तर मी नेक्स्ट मंथमध्ये पण जाईल. मला जसा टाईम असेल तसं मी जाऊन येईन रिटर्न परत, पण नक्की जाईल. आणि खरं सगळ्यांनी हॅपी राहा. परत लाईफ नाही आहे, लाईफला वन्स मोर नाही आहे. आणि मी 5 दिवस मग हॉस्पिटलमध्ये राहिले होते. पप्पांच्या वेळेस पण बऱ्याच दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊन केलं. भरपूर साऱ्या गोष्टी काय माहीत झाल्या. आता माझी बहीण आहे, ती पण हॉस्पिटलमध्ये वर्किंग करत आहे. आणि जे आमचं पण आहे, जे आता आम्ही जे रिलेटेड करतो आहे, माझं फार्मसी झालेलं आहे, माझ्या बहिणीचं पण फार्मसी झालेलं आहे. तर आमचं एक हॉस्पिटलशीच कनेक्शन आहे आणि एक पेशंटचेच कनेक्शन आहे. तर त्या फिलिंग काय असतात ते खूप जवळून समजतं ते. आणि तिथं राहिलं काय म्हणजे नाही का, ॲक्सिडेंट कुठं काय चुका नसताना झालेले ॲक्सिडेंट, किंवा नाही का आयुष्याशी लढत आहेत असे लोक तिथं पाहायला गेले. काय व्हेंटिलेटरवर आहेत, काय ICUमध्ये ॲडमिट आहेत. का तर बाबा फक्त आपल्याला जगायचं आहे. तर मग आपण एवढं तंदुरुस्त असून, आपण एवढं चांगलं असून, मग आपण का आपली लाईफ अशी नाही का कुठंतरी खड्ड्यात घालत जगत आहे का? हेच माणसाला कुठंतरी समजत नाही आहे. आणि आपलं आयुष्य नाही का हे करत चाललेलं आहे, कमी करत चाललेलं विचार करून. आणि विचार प्रत्येकाला येतात, फक्त ते इग्नोर कसे करायचे ते आपल्यामध्ये आलं पाहिजे. की बाबा जे विचार येतात ना, त्याला डायवर्ट केलं पाहिजे, इग्नोर केलं पाहिजे. आणि त्याच्या जागी आपण पॉझिटिव्ह विचार केले पाहिजेत. आणि निगेटिव्ह विचार कधी येतात, जेव्हा आपलं माइंड पूर्ण रिकामा असतो, तेव्हा आपल्याकडे निगेटिव्ह विचार येतात. म्हणून आपला माइंड रिकामा ठेवायचाच नाही, काही ना काही सतत त्याच्यात भरत राहायचं. आता मी होत नाही असं नाही, मी निगेटिव्ह होते. पण मी कधी निगेटिव्ह होते की बाबा आता माझ्याकडं नाही का काहीच नाही आहे, मी काहीच करत नाही आहे, किंवा काही हेच नाही आहे, माझं काम पूर्ण रिलॅक्स झालं आहे, पूर्ण बंद झालं आहे, तेव्हा माझ्याकडे निगेटिव्ह विचार यायला लागतात. पण जेव्हा मी माझ्या वर्किंगमध्ये चालू होते, तेव्हा माझ्याकडे अजिबात निगेटिव्ह विचार येत नाही आहे ते.
आणि मी करत राहीन आणि करत राहीन. जेव्हा जीव आहे ना तेव्हा करत राहीन. आणि मी नवीन बंधनात अडकणार आहे वगैरे वगैरे. तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच येईल की मी खरंच अडकणार आहे का, मी तसा विचार केलेला आहे का, आणि एवढ्या लवकर इम्पॉसिबल. तर मी सांगाल तर तुम्हाला. आणि माझी गॅलरीतली लाईफ, मी आता कुठं आहे, काय आहे, कशा आहे, माझा स्ट्रगल मी सर्व तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि माझा स्ट्रगल, एका मुलीसाठी हा स्ट्रगल खरंच पॉसिबल नसतो, पण तो आपण पॉसिबल करायचा असतो. फक्त हिंमत पाहिजे आणि धाडस पाहिजे, बाकीचं काहीच नाही पाहिजे. सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत आता रेग्युलर येणार आहेत. तर मी पण स्टेबल झालेली आहे कुठंतरी. आणि आता माझं लायसन वगैरे येईल. नंतर मी माझं हे जे आहे ऑनलाईन, आता बऱ्याच जणांना वाटतं आहे की हे फ्रॉड आहे, तर त्यांच्यापाशी त्यांचे विचार, मला जास्त काय बोलायचं नाही. माझं लायसन पण येईल तर आता माझा खूप आनंद मोठा असेल. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा. आणि छान छान कमेंट्स करा. कमेंट्सला नक्की फीडबॅक भेटणार आहे. बाय.